पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते बीड जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅबचं उद्घाटन झालं। उद्घाटनावेळी अजितदादांकडून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली। दरवाजा, कलर आणि लाईट फिटिंगवरून कंत्राटदारांचे कान त्यांनी टोचले। कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा सुद्धा अजित पवारांनी दिला। मी डॉक्टरांची कामं म्हणणारच नाही, हे ज्यांच्याकडनं आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यांची कामं आहे, ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं त्याची कामं आहे। दरवाजाची हाईट चांगली दिली, बरंच चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल दुमत नाही, त्याबद्दल मी समाधानी। पण हे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, आता ही चादर पण किती खराब चादर आहे, आता नवं कोरं इथं टाक दिसतोय का? आपल्या आणली दिली टाकतो असं करा। इथं काय झालं बघा, हे आता माहिती नव्हतं कुणाला हे इथं आहे, नाहीतर हे आहे ना, हेच इथं घेतलं असतं तर तिथल्या तिथं ही वायर लांब दिसती की दिसली नसती। छोट्या छोट्या गोष्टी असतात। हे जर खाजगी हॉस्पिटल असतं तर या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या, हाईट पण चांगली दिली, बाकीच्या पण गोष्टी चांगल्या केल्या। त्याच्यात काय तुम्हाला तुम्ही खास कोणी माझे पाहुणे नाही, तुम्ही सांगितलं कुणी बूट आणि चप्पल हे घालून तरी आले बूट घालून कोणी स्वतःचे बूट आणि चप्पल घालून यायची नाही। इथं पण इथं स्क्रू नाही, इथं स्क्रू नाही, इथं स्क्रू नाही, इथं स्क्रू नाही। खरं तुम्ही कुणाला काम दिलं जरा माहिती घ्या आणि त्याला थोड्या वेळाने जर इथंच कॉन्ट्रॅक्टर असला तर बोलवा। नाही इथं सर्किट हाऊसला बोलवा सगळे स्क्रू नाही। आणि हे काय होतं, हे नसल्याचे म्हणजे दरवाजाचा बोज आहे ना तो सहन होत नाही। आता साधी गणित आहे, डॉक्टर शॉवर एरिया तिथे घ्यायचा असतो आणि कमर इकडे घ्यायचा असतो, म्हणजे आपण कुठेही गेलो तर नेहमी ही पद्धत असते। जरी माणूस कमोडला गेला तर कुणी पाय धुतले की सगळे इथं बोलवतो। इथं हा दरवाजा आहे, हा मधोमध घेतला असता तर समोर बरोबर इथं